महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं आणि त्या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा GR रद्द करण्यात आला। म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल। आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो, परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही। आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला। आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता। आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही। आणि जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला नक्की त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ। आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे। आज या ठिकाणी अत्याचार महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पळवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत, फक्त यांचे खिसे भरण्याचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला। आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं। आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले। तुम्हाला लाज वाटत असेल तर पहिला राजीनामा द्या आणि मग इकडे या। तुम्हाला बोलायचं काहीच हक्क नाही। आणि आज मराठी माणसाच्या नायकासाठी लढणारे दोन्ही पक्ष आहेत। आणि आज तुम्ही बघितलं असेल राजसाहेब असेल, उद्धव साहेब असतील किंवा इतर पक्षाचे लोक असतील, आज या ठिकाणी फक्त मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून असाच जर मराठी माणसांवरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत। परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।